खालापुरात शेकापचे लाल वादळ धडकणार। 79व्या वर्धापन दिनासाठी 25,000हून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार। राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती। शेतकरी कामगार पक्षाच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार 2 ऑगस्ट रोजी खालापूर येथे होणाऱ्या भव्य मेळाव्यासाठी रायगडसह राज्यभरातून 25,000हून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग येथील शेतकरी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। चित्रलेखा पाटील म्हणाल्या की हा मेळावा केवळ वर्धापन दिनाचा कार्यक्रम नसून शेकापच्या संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन ठरणार आहे। या मेळाव्यासाठी गेल्या महिनाभरापासून जिल्हाभरात जनसंपर्क मोहीम, तालुकानिहाय बैठका, गाव भेटी आणि कार्यकर्ता संवाद आयोजित करण्यात आला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। मेळाव्याला शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, आमदार सत्यजित तांबे, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासह विविध पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। तसेच शेकापचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी आणि राज्यभरातील हजारो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। मला माहिती आहे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन असतो आणि त्या निमित्ताने खालापूरला आपला यावर्षी मेळावा होतोय आणि या मेळाव्यासाठी मित्र पक्षाचे हर्षवर्धनजी सकपाळ आणि रोहितदादा पवार तसेच भाई आणि आपले सगळे नेते उपस्थित असतील। जवळजवळ 10 ते 15,000 लोकांचा मॉब आम्हाला एक्सपेक्टेड आहे आणि दरवर्षी हा पण होतो आणि खूप दिमाखात होतो। तर त्या संदर्भात आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली की तुमच्या चॅनलच्या द्वारे, तुमच्या YouTube चॅनलच्या द्वारे, प्रिंट नेटवर्कच्या द्वारे हे तुम्ही लोकांना सांगा, कळवा। आणि देशात सध्या खूप मुद्दे चालू आहेत की ज्याच्यामध्ये शेका पक्ष ही भूमिका बजावते। तुम्ही स्वतः कव्हर केले अनेक वेळा। मेन म्हणजे विद्यार्थ्यांची जी भूमिका चालू असेल किंवा देशातली जी हुकुमशाही आहे त्याच्या विरोधात एक एल्गार पुकारला वेगवेगळ्या पक्षांनी, संघटनेंनी, त्याचा आम्ही एक भाग होत। तर या संदर्भात मला वाटतं प्रामुख्याने त्या वर्धापन दिनाला चर्चा होईल, रणनीती ठरेल, पक्षाची पुढची हे कशी असेल ते ठरेल आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आमचे सगळे ते तिथे उपस्थित राहतील। संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आणि राज्यभरातून किती कार्यकर्ते, पदाधिकारी येण्याची शक्यता आहे? राज्यातले मला वाटतं कमी येतील, प्रमुख लोकच येतील, पण रायगड मधलेच कमीत कमी 15-16 हजार कार्यकर्ते येतील हा आमचा अंदाज आहे। कदाचित आदित्यजी येतील, पण मी आता मुद्दामून त्यांचं नाव नाही घेतलं कारण की त्यांचं अजून मला पूर्ण कन्फर्मेशन येणं बाकी आहे, कारण की त्यांचा अजून एक कार्यक्रम क्लॅश होतोय। पण नाही तर आदित्यजी नक्की येणार आहेत। वर्धापन दिनाला कोणत्या मुद्द्यांवर आपण कार्यकर्त्यांना संबोधित कराल साधारण? नाही, मुळातच आता देशात काय झालंय की एक प्रचंड हुकुमशाही, प्रचंड घमंड आपल्याला या सरकारकडनं या विद्यार्थी आंदोलनात दिसून आली। त्याच्यात विद्यार्थ्यांनी, जेनझीनी त्याचा विरोध केला। मग विरोधी पक्ष, प्रत्येक पक्षाचे नेते असतील किंवा आमच्यासारखे पक्ष असतील, यांनी त्याच्यात आवाज उठवला। मग जो लाठीचार्ज झाला तो मला वाटतं फार भयंकर होता। म्हणजे जे जालियनवाला बागची वगैरे त्याला बघून आपल्याला आठवण झाली आणि त्या पार्श्वभूमीवर सगळी पुढची चर्चा होईल की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि तिथे पुढे अमित शहांनी पण राजीनामा दिला पाहिजे आणि या पद्धतीचं जे वातावरण या देशात दूषित झालेलं आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने तिथे वैचारिक बैठक झाली पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणूनच आम्ही सगळे मंडळी तिथे हे मुद्दे असणार आहेत। शक्तीपीठावरचे जे शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळवण्याचा असेल, आपल्या इथे काही रोड्सचे अलाइनमेंट बदलतायत त्याच्यात सुद्धा शेतकऱ्यांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा, त्याच्या संदर्भातली चर्चा होईल। आणि ओव्हरऑलच आम्हाला प्रचंड अभिमान आहे की ज्या पक्षात आम्ही आहोत, ज्या पक्षाची भूमिका आहे, आमची जी आयडिओलॉजी आहे, पण ती आयडिओलॉजी प्रत्येक बूथला, प्रत्येक गल्लोगल्ली, प्रत्येक बिल्डिंग मध्ये कशी न्यायची। कारण की आज आमच्यासारख्या पक्षांना, जे निष्ठावंत आहेत, जे क्रेडिबल आहेत, त्यांना एक खूप चांगली संधी सुद्धा आहे, कारण की लोक खूप कंटाळलेली आहेत, त्यांना चांगली माणसं हवी आहेत।
कार्यकर्त्यांना काय आव्हान असणार आहे वर्धापन दिनाला उपस्थित राहण्यासाठी? कार्यकर्त्यांना हेच आवाहन असणार आहे की त्यांनी मोठ्या संख्येत तिथे उपस्थित राहिलं पाहिजे आणि जो विचार आपल्याला नेते मंडळी देतील तो घेऊन आपण आपल्या गावात आपल्या पाड्यात तो विचार नेला पाहिजे आणि तो विचारांचं राजकारण यापुढे झालं पाहिजे हीच त्या ठिकाणी चॅलेंज असणार आहे. मॅडम, ज्या खालापूरमध्ये आता हा वर्धापन दिन साजरा होत आहे, खालापूर नगर परिषदेची आत्ताची जी सत्ताधारी बॉडी आहे ती बॉडी बसतानाच आपण ज्याप्रमाणे मान्यवरांना बोलवलेलं आहे आघाडीच्या मान्यवरांना, तिकडे तर नेमकं शिंदेगड शिवसेनेबरोबर आपली होती. स्थानिक लेवलला या ज्या हे आहेत थोड्याशा त्याला मी आघाडी म्हणतच नाही, ती एक ऍडजस्टमेंट असते त्या त्या ठिकाणी तेवढ्यापुरती. आज हा जो विषय तो खूप व्यापक आहे आणि त्याच्यात तो बदल वेगळा असणार आहे. आज देश वाचवायची एक भूमिका घ्यायला लागणार एक पक्ष म्हणून, तर त्याच्यावर जास्ती आमचा फोकस असणार आहे. आपण सत्तेमध्ये बरेच वर्ष झाली, तर जी पक्षाला मरगळ आलेली आहे, तर असा कोणता असा ठोस कार्यक्रम जो आहे तो आपण तुमच्या कार्यकर्त्यांना देणार आहे की जेणेकरून अजून वर्षभर ते अजून एका ठिकाणी राहतील म्हणा किंवा अजून पेशाने काम करतील वगैरे असं काही? नाही, शेका पक्षाची मतं ही फिक्स आहेत. आमची काय मतं कमी झालेली नाहीयेत, काय नाहीयेत. इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये थोडं अपडाऊन झालंय, पण ते पण मी तुम्हाला सांगते, जर कंगना राणावत हे कोट करा, जर कंगना राणावत या देशाच्या पार्लिमेंटमध्ये जाऊ शकते तर वोट चोरी ही नक्की खरी. त्याच्यामुळे आम्ही इलेक्टोरली जिंकतो का नाही जिंकतो का मत लोक टाकतात आणि दुसऱ्याला पडतं हा पण विषय आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मी मरगळ समजणार नाही, कारण की आकडेवारीत जर तुम्ही बघितलं तर या जिल्ह्यात आमची अजूनही 5 ते 6 लाख मतं तशीच्या तशी ठाम आहेत. मला सुद्धा मिळाली, सगळ्या मतदारसंघांमध्ये मिळाली. तर आम्ही कार्यकर्त्यांना हेच आवाहन करणार आहे की आपली निष्ठा आपले विचार ठेवून आपण ते वाढवू कसं शकतो, पुढच्या पिढीला कसं नेऊ शकतो. आम्हाला खूप अभिमान वाटतो आमच्या नेत्यांचा की त्यांनी सत्तेसाठी कधी कॉम्प्रोमाइज नाही केला. मग जाऊ दे, एक सीट कमी आली तरी चालेल, पण आमच्यावर तो डाग नाहीये की 50 खोके घेऊन इकडे गेले तिकडे गेले. आमच्या नेत्याबद्दल तसं कोणी बोलू शकत नाही. तर त्या भूमिकेतनं आम्ही काम करत राहणार, आम्ही आमच्या सत्यवचनी राहणार आणि काम करत राहणार. परवा मला राहुल गांधींची स्टेटमेंट खूप आवडली. ते म्हटले पुढच्या 10 निवडणुका मी हारलो तरी चालेल, पण जाती जाती धर्माधर्मात भांडणं लावून मला निवडणूक जिंकायची नाहीये. तर आमची पण तीच भूमिका आहे, जी आमची गरिबाशी बांधिलकी आहे, जी निष्ठा आहे ती घेऊनच आम्ही चालणार. पण हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की आपण जे काम करतो आणि आपण जे काम करणार आहे ते आपल्याला सर्वसामान्य जनतेपर्यंत आम्हाला, मी कबूल करते की आम्हाला अजून डीप पर्यंत पोहोचवायला लागेल आणि तोच आमचा पुढच्या काळात प्रयत्न असेल आणि त्याच्यासाठी हा मेळावा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, शेका पक्षाच्या प्रेस कॉन्फरन्स पूर्वी व्हायच्या का? नाही व्हायच्या. ते ह्या जो बदल आहे, काळाप्रमाणे जो बदल आहे, म्हणजे आमचं इंस्टाग्राम हँडल पण नव्हतं. आज आमच्या दिवसाला 10 पोस्ट पडतात इन्स्टावर आणि त्याच्यावर कमेंट कोण करतं, शेअर कोण करतं याची चर्चा होते. हे जे कम्युनिकेशन चॅनल्स आहेत ना ते आम्ही ओपन केलेत पहिल्यापेक्षा. मी थोडं बॅकग्राऊंड मधनं जाते. साम्या कोरडे ही आपली विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य. जसं मी महाराष्ट्र राज्याची प्रवक्ता आहे तशी ती महाराष्ट्र राज्याची विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आहे. मी तिला मुद्दामून प्रेसला बोलवलेलं, पण तिला अर्धा तास लेट झाला. तुम्हाला वेळ असली तर जाता जाता कदाचित तुमची आता भेट होईल तिच्यासोबत. पण तुम्हाला मी सांगते की दिल्ली पोलीसचा आपण निषेध करतो ना, की ज्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांना मारलं, महाराष्ट्रात काय झालं तुम्हाला सांगते. साम्या नावाची आमची विद्यार्थी संघटनेची मुलगी, धर्माने हिंदू, 10वी आणि 12वीत बोर्डात आलेली मुलगी, LLB मुलगी. तिच्या वडिलांनी अख्खं आयुष्य एक बिल्डर म्हणून आणि धारावीमध्ये ऍक्टिव्हिस्ट म्हणून त्यांनी काम केलं. ते मुंबईत आमदारकीला पण उभे होते. त्या मुलीला डिटेन करतात, 14 तास डिटेन करतात, कारण की ती प्रोटेस्टला चालली आहे. आणि नुसतीच चालली नाहीये तर तिच्यावर कलम माहिती कोणता लावला, वेपन्स ठेवण्याचा कलम लावला. तिचा व्हिडिओ अख्ख्या मीडियाने बघितला. आता हे मला सांगा, काय म्हणजे काय परिस्थिती आहे देशात. एक पदाधिकारी, एक एज्युकेटेड साधी मुलगी सायनला राहणारी, तिच्या बरोबर असं होतं. तर माझा प्रश्न हा आहे, असे किती मुलं मुली ह्या महाराष्ट्रात आहेत. मी तुम्हाला अजून एक किस्सा सांगते. मी नाशिकला माहेरी गेलेले, तर मला भावाला एका फोन आला की बोलतो माझ्या भावाने नीट पेपरमध्ये सुसाईड केलाय, तर
भेटायचंय तुमच्या बहिणीला. मग भाऊ म्हटलं ठीक आहे भेटायला या. घरचा ऍड्रेस दिला, आम्ही लोकेशन टाकली, तो आला. 3 भाऊ होते ते. एका मुलाने सुसाईड केला, 2 भाऊ. काही नाही, ते फक्त रडले आमच्या जवळ येऊन. मी म्हंटल, आम्ही इतके लाजलो, आम्ही दोघं पण रडायला लागलो, बहीण भाऊ, मी आणि माझा भाऊ. मी म्हंटल आम्ही तुमची, कारण की माणूस तर गेलेला ना. आम्ही बोललो आम्ही तुमची कशी मदत करू शकतो, म्हणजे आता काय मदत पण काय देणार, माणूस तर गेलाय. ते म्हणे आम्हाला मीडियाला सांगायचंय. मग मी तुमच्या फणशे साहेबांना फोन केला, मंदारना. त्यांनी तिथे नाशिकचे प्रतिनिधी पाठवले, निखिल वागळे साहेबांनी त्यांची झूमवर बाईट घेतली आणि त्यांची स्टोरी सांगितली आणि त्यांची आम्ही दीपकेंना भेट करून दिली आणि त्या आंदोलनात जाऊन आले. तर ही परिस्थिती देशात, राज्यात, जिल्ह्यात आहे आणि त्यांचा आवाज खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षासारख्या पक्षाला बनायला लागेल. पण तुम्ही बघितलं की आधी पक्ष खूप स्ट्रॉंग होता, हळूहळू त्याची दुर्गती होत गेली. हे जे ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीने बघता? नाही, त्याच्याकडे मी 2 गोष्टींनी बघते. त्याच्याकडे मी वोट चोरीच्या अँगलनी बघते. कारण की आम्ही जेव्हा जातो, लोकांना अनुभवतो, तेवढीच लोक जमतात, तेवढीच लोक असतात. तर मग बंगालला का ईव्हीएम मशीन जाळून टाकले, असे बरेच प्रश्न आहेत. मी तुम्हाला सांगते, जसं हे उघडकीस आलं ना, ते पण एक दिवशी ओपन येणार. ईव्हीएम स्कॅम खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि दुसरं मी सांगते, मनी पॉलिटिक्सनी या जिल्ह्याला, या देशाला विळख्यात घेतलं. आपण पाहिलं, मनी पॉलिटिक्सने टोटल घेतलं. मला लोकांना याच्यात सांगायचंय, आमच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय, लोकांना घरोघरी जाऊन समजवायचंय की आज जर 500 रुपयाच्या नोटीने मत दिला ना, तर उद्या ते तुमच्या खड्ड्यातलं डांबर असेल. जो तुम्हाला पैसे देतो तो कुठून तरी वसूल करतो. त्याच्यामुळे किती वर्ष जिथे मनी पॉलिटिक्स, कॉन्ट्रॅक्ट पॉलिटिक्स चालू आहे, लोकांनी, तरुण जो हा प्रश्न विचारणार पुढे की तू तुझ्या पक्षाचाच नाही होऊ शकला तर तो दुसऱ्यांचा काय होणार, हा प्रश्न किंवा ती अंधभक्ती जोपर्यंत लोकांची पट्टी जात नाही ना, तोपर्यंत त्यांना स्वतःला न्याय मिळत नाही. आम्ही आहोतच त्यांना न्याय द्यायला. आमचं कामच ते आहे की लोकांना, आमचं कामच सोशल जस्टिस आहे, ज्याला तुम्ही विरोध नावाने लिहिता. विरोध नाहीये, तो सामाजिक न्याय आहे. प्रत्येक वेळेस आम्ही खोती बरोबर का विरोध केला, खोतीचा, तर शेतकऱ्याला न्याय द्यायला. शक्तीपीठाला का विरोध करतो, तो सुपीक शेतकऱ्याला न्याय द्यायला. प्रत्येक वेळेस आम्ही न्यायासाठी लढतो, ज्याचं नॅरेटिव्ह विरोधात लालबावट्याचं केलंय. पण जेव्हा जेव्हा लालबावटा आणि माणसं लालबावटा घेऊन रस्त्यावर उतरली आहेत ना, तेव्हा तेव्हा न्याय मिळालाय. ते कदाचित प्रासंगिक असेल की त्या प्रसंगांमुळे, त्या ह्याच्यामुळे ते तसं वाटलं असेल. पण लढतो आम्ही एकत्रच. आज काँग्रेसचे, आयएनसीचे एवढे मोठे नेते ते आले. परवा मला बघितलं तर तुम्ही, मी तिरंगा रॅलीला होते, जी तशी बऱ्यापैकी ठाकरे बंधूंनी सगळं नियोजन केलेलं. तर तसं म्हणता येणार नाही, आम्ही आहोत एकत्र. पण जसं तुम्ही म्हंटल की, जसे देसाई म्हटले की जास्ती नियोजनबद्ध आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करायला लागेल.